अकोला शहरात 2 गटात तुफान राडा झालेला आहे। अकोला शहरातील हरिहर पेठ भागात तुफान दगडफेक झाल्याची देखील घटना घडलेली आहे। या तुफान दगडफेकीमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे। 2 गटामधल्या राड्यानंतर आता अनेक वाहनांची जाळपोळही करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय। या जमावाला पांगवण्यासाठी आता पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर येते आहे। अकोला शहरात 2 गटात राडा झालेला आहे आणि या दगडफेकीमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। 2 गटामधल्या या राड्यानंतर अनेक वाहनांची देखील जाळपोळ झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। तुफान दगडफेक केल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी बोलावण्यात आलेला आहे आणि आता पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केल्याची देखील माहिती समोर येते। मात्र या तुफान दगडफेकीत काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती समोर येते। समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी 2 बाईक पेटण्यात आली होती। माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच RCP आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत। सध्या स्थिती शांततेत आहे। आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। तर काही आरोपींना अटक करण्यात आली आहे। सध्या आमचा फोकस परिस्थिती नियंत्रित करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिकाणी फिक्स पॉईंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे। ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जयेश जगड आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। जयेश, नेमका हा काय वाद झाला होता आणि सध्याची काय परिस्थिती? निश्चितच अकोला शहरातील जुने शहरातील हा हरिहरपेठ हा भाग आहे, जिथे एका ऑटोचा धक्का एका दुचाकीला लागला आणि त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। मात्र हा वाद जो होता तो मावळला होता, संपला होता। मात्र काही सामाजिक संघ जे गुंड प्रवृत्तीचे जे लोक होते ते आले आणि त्यांनी अचानक त्या ऑटोला पेटवून दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या गटाचे जे लोक होते त्यांनी काही त्या भागात जे बाईक पडल्या होत्या, 3 बाईक होत्या, त्या खेचून आणल्या त्यांनी आणि ते त्या ऑटोत टाकून त्याही पेटवून दिला आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली। आपण दृश्यामध्ये पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात ही दगडफेक होती। मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यानंतर या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता। सध्या पोलीस बंदोबस्त पूर्ण लावण्यात आलेला आहे। त्यामुळे जयेश, आपण पाहतोय पोलिसांचा आता कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।